आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील बेलोली परिसरात राहणारा 13 वर्षाचा नील नॉर्मन हा महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनीचा शॉक लागल्यानं होरपळला होता। गेल्या 5 महिन्यांपासून त्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र आता मृत्यूवर मात करून तो बरा झालाय। असं असताना प्रशासन मात्र या 13 वर्षाच्या मुलाला आर्थिक मदत मिळवून देण्यासंदर्भात खूप दिरंगाई करत आहे। नीलच्या अपघाताचा अहवाल पोलीस प्रशासन, महावितरण आणि पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तयार झालेला नाही। त्यामुळे नीलसह त्याच्या कुटुंबियांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। नीलला रुग्णालयात उपचार करण्यासाठी 26 लाख रुपयांचा खर्च आला। तो त्याच्या कुटुंबियांनी कर्ज काढून केला। त्यामुळे हे कुटुंब सध्या आर्थिक अडचणीत सापडलं आहे। माझा मुलगा भाजून आज 5 महिने झाले, पण अजून कुठलंही सरकार त्याची जबाबदारी घेत नाही। म्हणजे ना नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन किंवा MSCB या तिघा प्रशासनाकडे मी चक्र मारून गेल्या 5 महिन्यात थकले। तर एकमेकांवर ते आपल्या जबाबदारी झटकत आहेत आणि आम्हाला नुसतं फिरवत आहेत। याच्यामध्ये आमचे आर्थिक नुकसान पण झाले, मुलाचं पण झाले आणि आम्ही आता आर्थिक संकटात पण सापडलो आणि खचून गेलो। तर ह्या माझ्या मुलाला न्याय कोण देणार आणि कसा हे लोक देणार आहेत मला अजून काही कळत नाही आहे। त्यांचा अजून अहवाल पण तयार झालेला नाही म्हणे आणि आम्ही त्या राजपूत साहेबांना विचारतो तर ते सांगतात की FIRचं ते पाठवत नाही आहेत म्हणे, म्हणून आम्ही अहवाल नाही पाठवत। पोलीस म्हणतात की त्यांना आम्ही लेटर पाठवले पण ते पाठवत नाही। याच्यामध्ये आमची नुसती हेळसांड चालली आणि आम्ही मुलाला डॉक्टरकडे न्यायचं की त्याची फिजिओथेरपी करायची की इथे आम्ही यांच्या पाठीमागे जायचं हेच काही कळत नाही। आता माझे मिस्टर कामाला नसल्यामुळे आमची आर्थिक अडचण खूप वाढलेली आहे। तर ह्याच्याविषयी न्याय कोण देईल आम्हाला? नीलवर एकूण 10 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। 5 महिन्यापूर्वी बेलवलीच्या नानासाहेब धर्माधिकारी मैदानात क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा बॉल इथल्या सभागृहाच्या पत्र्याच्या शेडवर गेला। त्यावेळी नील हा बॉल काढण्यासाठी शेडवर चढला। त्यावेळी महावितरणच्या हाय टेन्शन लाईनचा त्याला शॉक लागला। त्यात तो गंभीररित्या होरपळला होता। दरम्यान या 13 वर्षाच्या मुलाची अवस्था बघून तरी प्रशासनानं नीलच्या अपघाताचा अहवाल लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी आता केली जाते। पब्लिक मीडिया, बदलापूर।